प्रामाणिक राहा, देशाची प्रामाणिक राहा. हा अन्याय अत्याचार या देशातील शोषित पीडित अत्याचार पीडित आणि मायनॉरिटीज कदापि सहन करणार नाही. कारण जोपर्यंत हा अन्याय आणि अत्याचार चालू राहील ही खदखद देखील चालू राहील. आम्हाला माहित आहे की केंद्र शासन कोणत्या पद्धतीने सत्तेवर आलेलं आहे, कोणत्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारवरचा ही सत्तेवर आलेली आहे. हा लोकशाहीच्या आणि इलेक्ट्रॉनिक पॉलिटिक्सच्या लोकशाहीच्या डेमोक्रेसीचा एक तमाशा बनलाय की काय अशी भावना सर्वसामान्य नागरिकांमध्ये आज रुजत आहे. म्हणून आम्ही प्रत्येकाला सांगू इच्छितो, आम्ही हात जोडून विनंती करू इच्छितो, आमचा लढा हा बौद्धांचा नाही, हा आमचा लढा एखाद्या मातंगाचा नाही, हा आमचा लढा या देशातील खऱ्या अर्थाने देशप्रेमींचा आहे, सर्व संविधान प्रेमींचा आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांचा आहे आणि देशहितासाठी आहे. संविधान नसेल तर हा देश देखील नसेल हे ध्यानात ठेवा. म्हणून आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो, बाबांनो, तुमच्यासाठी तुमच्या येणाऱ्या पिढ्यासाठी संविधानाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा, संविधानासाठी लढा. बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण नंतर करू शकतो. म्हणून आज आम्ही मध्य प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारचा जाहीर निषेध करून आम्ही अशी मागणी करतो, ताबडतोब संविधान आणि बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या त्या आतंकवादी आणि देशद्रोह्यांना ताबडतोब कारवाई करा, कडक कारवाई करा. कारण कडक कारवाई केल्यानंतर या देशात पुढे कुणाची हिंमत होणार नाही. बाबासाहेबांचा फोटो, बाबासाहेबांची प्रतिमा आणि संविधान कुणाचाही अपमान करण्याची हिंमत होणार नाही. म्हणून आम्ही पुन्हा एकदा सांगू इच्छितो की बाबांनो, बाबासाहेबांची प्रतिमा असो किंवा संविधान असो, त्याच्या विरोधात जो कोणी अपमान करणारा असेल त्याच्या विरोधात कडक कारवाई करा. जय भीम, जय भारत, जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा जय 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 भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम. या भारत सरकारचं, या मोदी सरकारचं करायचं काय? मोदी सरकारचं करायचं काय? मोदी सरकारचं करायचं काय? या टीव्हीच्या माध्यमातून, या लाईव्हच्या माध्यमातून मोदी सरकार, अमित सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार या तिघांना पण युवकांच्या वतीने सांगतोय, या मुंबईचा आम्ही मणिपूर होऊ देणार नाही. जर मणिपूर झाला तर तुमचा श्रीलंका आणि बांगलादेश झाल्याशिवाय राहणार नाही. जिथे जिथे हे नेते आहेत त्यांच्या घराघरात